तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मॅथ आणि इंग्लिश ग्रामरचं PYQ सोल्युशन मिळत असतं. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजची शिफ्ट आहे 10 ऑगस्ट 2023ला झालेली फॉरेस्ट गार्डची वनरक्षकची शिफ्ट आहे. आणि ही शिफ्ट कोणती आहे तर तिसरी शिफ्ट आहे, थर्ड शिफ्ट आहे. आगामी वनरक्षक भरती असो किंवा TCS पॅटर्नची कोणतीही एक्झाम्स असो किंवा ज्यामध्ये इंग्लिश ग्रामर असतं ती कोणतीही एक्झाम असो, या सर्व एक्झाम्सकरिता हे एक्सप्लेनेशन अत्यंत आवश्यक ठरणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा. तर बघा, इंग्लिश ग्रामरचा पहिला क्वेश्चन आर्टिकलवर आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. पोलीस ऑफिसर हा एक सामान्य नाव आहे आणि सामान्य नाम असल्यामुळे पहिला लेटर तुम्ही बघाल. पहिला लेटर काय या ठिकाणी व्यंजनाने सुरुवात झालेली आहे, तर व्यंजनाने सुरुवात झाली असल्यामुळे ए तुम्ही या ठिकाणी घ्याल. पण ए या ठिकाणी येणार नाही मित्रांनो, कारण सेंटेन्स बघा, पोलीस ऑफिसर ॲट द सिक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डायरेक्टिंग अस वेअर टू गो टू कोर्ट. म्हणजे कोर्टमध्ये कसं जायचं यासाठी त्याने मदत केली. कोणी? पोलीस ऑफिसर जो सिक्युरिटी डेस्कवर होता. आणि वॉज व्हेरी हेल्पफुल म्हणजे तो कसा होता? खूप हेल्पफुल होता. या ठिकाणी हा जो पोलीस ऑफिसर आलेला आहे, ही जी फ्रेज लागली आहे मित्रांनो, या फ्रेजमुळे हा एक स्पेसिफिक पोलीस ऑफिसर बनलेला आहे. या ठिकाणी कोणताही पोलीस ऑफिसर नाही मित्रांनो, तर तो स्पेसिफिक पोलीस ऑफिसर आहे. तो ॲट द सिक्युरिटी डेस्क म्हणजे सिक्युरिटी डेस्कवरचाच पोलीस ऑफिसर जो होता त्याने तो कसा होता? खूप हेल्पफुल होता असं या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि स्पेसिफिक असेल किंवा डेफिनेट असेल तर त्या ठिकाणी आपण कोणता आर्टिकल यूज करत असतो? द हा आर्टिकल यूज करत असतो. एक जर एक्झाम्पल घेतला मित्रांनो तर बघा, ब्लँक पोलीस ऑफिसर knocked ऑन द डोअर. या ठिकाणी काय आहे मित्रांनो, या ठिकाणी हा जो पोलीस ऑफिसर आहे हा डिफाईन केला आहे का किंवा एखादा स्पेसिफिक आहे का? स्पेसिफिक या ठिकाणी पोलीस ऑफिसर नाही आहे, म्हणून या ठिकाणी द येणार नाही. तर या ठिकाणी काय येईल मित्रांनो? अ येईल. ओके, अ पोलीस ऑफिसर नॉक्ड ऑन द डोअर होईल. ओके, नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, सामान्य नावांच्या समोर जर त्याची विशेषता सांगण्यासाठी एखादी फ्रेज येत असेल तर त्यावेळेस तो स्पेसिफिक नाउन ठरतो मित्रांनो. त्यामुळे त्या ठिकाणी काय येत असतं? कोणतं आर्टिकल येत असतं? द हे आर्टिकल येत असतं. आणि जर सामान्य नावाची विशेषता सांगितली नसेल तर त्या ठिकाणी कोणतं आर्टिकल येईल? ए हे आर्टिकल येईल. म्हणून या क्वेश्चनमध्ये चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. आणि जर का काहीच समजत नसेल तर नाउन नंतर काही शब्द आहेत ते शब्द बघा. जसं की ॲट, नाउन नंतर लगेच जर ॲट येत असेल किंवा ऑफ येत असेल किंवा ऑन येत असेल किंवा हू येत असेल किंवा विच येत असेल किंवा दॅट येत असेल, तर त्या ठिकाणी नाउनच्या अगोदर काय वापरायचं? द वापरायचं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर बघा, स्पेलिंगची एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. क्वेश्चन बघण्यापेक्षा आपण डायरेक्ट ऑप्शन बघू. या ठिकाणी बघा, जिराफ आहे. या ठिकाणी जर बघितलं क्वेश्चनमध्ये तर यस लागलेला आहे आणि त्या ठिकाणी आर पण आहे, प्लुरल आहे. नाऊन प्लुरल असल्यामुळे वर्ब पण या ठिकाणी काय आलेला आहे? प्लुरल आलेला आहे. म्हणून या ठिकाणी यस हा चुकीचा नाही आहे. ओके, जिराफची स्पेलिंग करेक्ट आहे. त्यानंतर ओविंग बघा, ओविंग जर बघितलं, ओविंग म्हणजे काय होते? स्वतःकडे असणे, OWING, ही पण स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे. पण या ठिकाणी बघा, लेंथ ऑफ देअर नेक म्हणजे मानेची लांबी, तर या ठिकाणी लेंथची स्पेलिंग बघा मित्रांनो, लेंथची स्पेलिंग कशी येईल? LENGTHE अशी येत नाही मित्रांनो, तर काय येतं? LENGTH, लेंथ अशी येतं. त्यामुळे एरर कुठं असेल? या पहिल्या ऑप्शनमध्ये. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा, पुन्हा एक आर्टिकलची ब्लँक आलेली आहे. ब्लँक मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. ओके, या ठिकाणी काय आलेलं आहे मित्रांनो? मून आलेला आहे. आणि मून ही काय आहे? एकमेव गोष्ट आहे. आणि एकमेव गोष्टीसमोर आपण नेहमी कोणता आर्टिकल यूज करतो? डेफिनेट आर्टिकल द हे यूज करत असतो. कोणकोणत्या गोष्टी असतात ज्या ठिकाणी आपण द हे वापरत असतो? एकमेव गोष्टी असतात. त्यानंतर ओळखीच्या गोष्टी असतात. ओके, ओळखीच्या गोष्टी. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री येत असेल, त्यानंतर फेमस लँडमार्क म्हणू शकतो आपण, म्हणजे महत्त्वाचे ठिकाणे जसं ताजमहाल वगैरे. सुपरलेटिव्ह द बेस्ट, द टालेस्ट वगैरे. ओके, आणि स्पेसिफिक थिंग्स म्हणजे आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण जे बघितलं आहोत ते. ओके, स्पेसिफिक थिंग्स. ओके,
तर या गोष्टी जर असतील तर त्याआधी आपल्याला जर आर्टिकल घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपण द हे आर्टिकल घेऊ. ओके, त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, वर्बची ब्लँक या ठिकाणी फिल करायची आहे. बिकॉज आय वॉज थर्स्टी म्हणजे मी तहानलेला असल्यामुळे. आय ब्लँक अ लॉट ऑफ वॉटर, सगळ्या ठिकाणी काय आहे, ड्रिंक आहे, ड्रिंक आहे, ड्रिंक आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मला तहान लागली असल्यामुळे मी खूप पाणी प्यायलो, असं ओव्हरऑल मिनिंग निघेल. तर या ठिकाणी पहिलं जर क्लॉज बघितलं तर आय वॉज थर्स्टी म्हणजे या ठिकाणी टेन्स कोणता आहे मित्रांनो, टेन्स आहे या ठिकाणी सिम्पल पास्ट. ओके, सिम्पल पास्ट. तर पहिल्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये पण सिम्पल पास्टच असायला पाहिजे. ओके, सिम्पल पास्ट असणे गरजेचं आहे. ओके, सिम्पल पास्ट, त्यामुळे या ठिकाणी पण काय येईल, सिम्पल पास्ट येईल. ओके, तर बघा या ठिकाणी बी ड्रिंकिंग जर घेतलं, बी ड्रिंकिंग, तर या ठिकाणी सिम्पल पास्ट होईल का, नाही होणार. त्यानंतर या ठिकाणी सिम्पल पास्टचं स्ट्रक्चर बघून घ्या मित्रांनो, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी V2 पाहिजे आपल्याला, तर V2 आहे का मित्रांनो, हा V2 नाही. ड्रिंकिंग हा पण V2 नाही. तर हॅड ड्रँक हा पण V2 नाही. तर काय आहे मित्रांनो, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ओके, हा V2 आहे या ठिकाणी. बघा ड्रिंकचे 3 फॉर्म बघा मित्रांनो कसे असतात. पहिले येतं ड्रिंक, ड्रिंक. ओके, ड्रिंक. त्यानंतर एक मिनिट बघा, पहिले काय येईल, ड्रिंक. त्यानंतर ड्रँक, ड्रँक. आणि त्यानंतर तिसरा फॉर्म कोणता येत असेल, ड्रंक, ड्रंक. ओके, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक हा झाला V1, V2 आणि हा V3. वर्बचा पहिला फॉर्म, वर्बचा दुसरा फॉर्म आणि वर्बचा तिसरा फॉर्म. म्हणून या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, पुन्हा या ठिकाणी वर्बची ब्लँक आलेली आहे. ही आस्क्ड मी टू ब्लँक द विंडो ॲज इट वॉज ओपन टू हॉट. बघा ओव्हरऑल जर मिनिंग काढण्याचा प्रयत्न केला, सर्व ठिकाणी ओपन आहे, ओपन आहे, ओपन आहे, उघडणे असं आपण घेऊ शकतो. तर टू हॉट म्हणजे खूप गरम असल्यामुळे, खूप गरम असल्यामुळे त्याने मला विंडो ओपन करायला लावली, खिडकी खोलायला लावली, असं ओव्हरऑल मिनिंग निघेल. तर बघा या ठिकाणी इथं आहे मित्रांनो रिपोर्टेड वर्ब. ओव्हरऑल हा सेंटेन्स कशाचा असेल, इनडायरेक्ट स्पीचचा आहे. ओके, या ठिकाणी रिपोर्टेड वर्ब आहे. रिपोर्टेड वर्ब नंतर ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट नंतर जर तुम्हाला टू दिसत असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी काय असतं, इन्फिनिटिव्ह असतं. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं, टू प्लस वर्बचा बेस फॉर्म. ओके, V1 याला म्हणू शकतो आपण. टू प्लस वर्बचा बेस फॉर्म म्हणजे काय होतं मित्रांनो, इन्फिनिटिव्ह. काय होते, इन्फिनिटिव्ह. ओके, इन्फिनिटिव्ह. तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्फिनिटिव्ह यूज करायचा आहे, टू प्लस वर्बचा बेस फॉर्म. बघा एकदा, जेव्हा कधी तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचचा सेंटेन्स दिसेल त्या ठिकाणी रिपोर्टेड वर्ब नंतर ऑब्जेक्ट असेल आणि ऑब्जेक्ट नंतर जर टू येत असेल तर त्या टू सोबत, टू हा नेहमी वर्बच्या बेस फॉर्म सोबत येतो. या ठिकाणी इन्फिनिटिव्ह असतं, टू प्लस V1 असतं. त्यामुळे या ठिकाणी जर ओपनिंग बघितलं तर हा V1 बनेल का मित्रांनो, V1 बनणार नाही. त्यानंतर हॅड ओपन हा तसाही चुकलेला आहे, हॅड सोबत V3 येत असतं मित्रांनो, इथं V1 आलेला आहे, हा तसाही चुकलेला आहे. ओके, त्यानंतर हा आपण जनरली सिम्पल प्रेझेंटमध्ये यूज करत असतो, हा पण या ठिकाणी V1 नाही, हा थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत येत असतं, जसं की ही, शी, इट सोबत येत असतं. या ठिकाणी V1 कोणता असेल मित्रांनो, ओपन. ओके, वर्बचा बेस फॉर्म आहे मित्रांनो हा दुसरा ऑप्शन. त्यामुळे जर आपण टू ओपन घेतलं, ओके, टू प्लस काय घेतलं, ओपन, तर या ठिकाणी हा इन्फिनिटिव्ह बनतं मित्रांनो. त्यामुळे तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, ॲप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे, म्हणजे जवळपास सिनोनिम या ठिकाणी तुम्हाला शोधायचे आहे. मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग. तर बघा रिड्यूस आहे. रिड्यूस म्हणजे काय होतं मित्रांनो, कमी करणे. ओके, कमी करणे. तर कमी करण्याचं सिनोनिम्स किंवा समानार्थी शब्द स्वेल होईल का मित्रांनो. स्वेल म्हणजे काय होतं, फुगणे होतं, स्वेलिंग म्हणतो आपण मित्रांनो, फुगणे. ओके, त्यानंतर जर बघितलं इंटेन्सिफाय, इंटेन्स म्हणजे तीव्र होणे. ओके, तीव्र होणे, तीव्र होणे. त्यानंतर इन्क्रीज, इन्क्रीज म्हणजे काय होते, वाढणे होते, वाढणे. ओके, त्यानंतर डिमिनिश, डिमिनिश म्हणजे काय होते मित्रांनो, कमी होणे. ओके, कमी होणे किंवा ह्रास होणे, कमी होणे किंवा कमी करणे. तर बघा या ठिकाणी कमी होणे आणि कमी करणे हे दोन सिमिलर वर्ड दिसत आहेत, त्यामुळे या ठिकाणी तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा सेंटेन्स अरेंजमेंट सारखं किंवा पॅराजंबल सारखा क्वेश्चन आलेला आहे, पण एकच सेंटेन्स आहे छोटंसं. त्या सेंटेन्सला तुम्हाला मोस्ट लॉजिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे, करेक्ट ऑर्डरमध्ये लावायचं आहे. 5 पार्टमध्ये हा सेंटेन्स तोडलेला आहे.
तर सेंटेन्स जर म्हटलं तर त्या ठिकाणी काय येत असतं, सब्जेक्ट येत असतं, त्यानंतर वर्ब येत असतं, त्यानंतर ऑब्जेक्ट येत असतं. ऑब्जेक्ट जर म्हटलं तर ऑब्जेक्टचे दोन भाग असतात, दोन प्रकार असतात. तर ते कोणते असतात, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट कोणतं असते, डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट, तर बघा डायरेक्ट ऑब्जेक्ट निर्जीव असतं, याला निर्जीव म्हणू शकतो आपण, निर्जीव, किंवा या ठिकाणी ॲनिमल पण येऊ शकतात. ओके, प्राणी पण येऊ शकतात, प्राणी. त्यानंतर बघा या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा सजीव असतं. ओके, सजीव. तर बघा सब्जेक्ट आधी तुम्हाला घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी ऑब्जेक्टचं काम करत आहे मित्रांनो, मी हा सब्जेक्ट होणार नाही. त्यानंतर क्यूट लिटल हा ॲडजेक्टिव्हचं काम करत आहे, त्यामुळे हा पण या ठिकाणी सब्जेक्ट होणार नाही. त्यानंतर माय पॅरेंट्स या ठिकाणी सब्जेक्ट बनू शकतो मित्रांनो. या ठिकाणी सब्जेक्ट जर घेतलं माय पॅरेंट्स, त्यानंतर वर्ब पण आलेला आहे, गिफ्टेड, सब्जेक्ट प्लस वर्ब आपल्याला भेटला आहे, त्यामुळे सी हा आधी येईल. सी हा काय येईल मित्रांनो, सर्वात आधी येईल. तर तुम्हाला सी आधी घ्यायचा आहे. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब भेटलं, त्यानंतर ऑब्जेक्ट. बघा ऑब्जेक्ट तुम्हाला आधी कोणता घ्यायचा आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी हा काय आहे मित्रांनो, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे त्यानंतर सी नंतर काय येईल, ए येईल. ओके, आणि त्यानंतर काय येत असतं मित्रांनो, डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी पप्पी आहे. पण हा जो या ठिकाणी क्यूट लिटल आलेला आहे, हा कशासाठी आलेला आहे, पप्पीसाठी आलेला आहे. ओके, त्यामुळे क्यूट लिटल आधी घेणार आपण, क्यूट लिटल पप्पी, त्यानंतर डी येईल. ओके, डी येईल. त्यानंतर प्रेपोजिशन्स येतात इकडे, प्रेपोजिशन्स येतात आणि प्रेपोजिशनचे ऑब्जेक्टसुद्धा या ठिकाणी येत असतात. तर या ठिकाणी प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशनचे ऑब्जेक्ट पण या ठिकाणी आहे, त्यामुळे आपण ह्या सर्वात शेवटी घेणार. तर सेंटेन्स कसं होईल मित्रांनो, माय पॅरेंट्स गिफ्टेड मी अ क्यूट लिटिल पपी फॉर माय बर्थडे. म्हणजे माझ्या बर्थडेकरिता माझ्या पॅरेंट्सनी मला काय गिफ्ट केलं, एक क्यूट लिटल पपी गिफ्ट केलं, असं ओव्हरऑल मिनिंग निघतं आणि हे करेक्ट मिनिंग होईल. ओके, करेक्ट सेंटेन्स बनेल. त्यामुळे तुमचं CABDE हे तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा इडियम आलेली आहे. या इडियमची करेक्ट मिनिंग तुम्हाला ऑप्शनमधून शोधायची आहे. इडियम काय, वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय होतं मित्रांनो, ब्लू मून म्हणजे काय होतं, एकाच महिन्यात दोनदा येणारा मून होतं. आणि ही घटना कशी असते मित्रांनो, एक रेअर असते, क्वचित असतं. ओके, क्वचित, क्वचित म्हणजेच वन्स इन अ ब्लू मून म्हणजे क्वचित घडणारी घटना होतं मित्रांनो. तर या ठिकाणी नेव्हर येईल का, नेव्हर म्हणजे कधीही नाही. त्यानंतर रेग्युलरली म्हणजे वारंवार होतं. ओके, वारंवार. त्यानंतर फ्रिक्वेंटली म्हणजे सुद्धा वारंवार होतं. तर त्यानंतर रेअर, बघा रेअर म्हणजेच काय होतं मित्रांनो, क्वचित होतं, त्यामुळे या ठिकाणी तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा वर्ब तुम्हाला ब्लँकमध्ये फिल करायचं आहे. इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शूड ब्लँक युअर कोट. या ठिकाणी शूड आलेला आहे मित्रांनो, आणि शूड नंतर ब्लँक आलेली आहे. आणि शूड हे काय आहे मित्रांनो, एक मॉडल आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ओके, मॉडल वर्ब कोणकोणते असतात मित्रांनो, कॅन, कुड, त्यानंतर वूड, मे, माईट, मस्ट. ओके, कॅन, कुड, शूड. ओके, तर हे काय असतात मित्रांनो, मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असतात. यानंतर नेहमी जर वर्ब येत असेल तर तो वर्ब कोणता येईल मित्रांनो, V1 येईल. ओके, V1 वर्बचा बेस फॉर्म येईल, वर्बचा पहिला फॉर्म येईल. हे फिट करून ठेवा मित्रांनो डोक्यात. वर्बचा पहिला फॉर्म केव्हा येईल, मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर. मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर जर वर्ब येत असेल तर तो नेहमी काय राहील, वर्बचा बेस फॉर्म राहील, वर्बचा पहिला फॉर्म राहील. ओके, त्यामुळे या ठिकाणी वर्बचा बेस फॉर्म पकडा कुठं आहे, बी ओर. या ठिकाणी हा वर्बचा बेस फॉर्म आहे का, नाही. वेअर्स हा पण नाही आहे. त्यानंतर वेअरिंग हा पण नाही. तर काय मित्रांनो, वेअर हा या ठिकाणी बेस फॉर्म आलेला आहे, त्यामुळे शूड नंतर काय येईल, वेअर येईल. तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर कोणता फॉर्म येईल, नेहमी V1 येईल. ओके, वर्बचा बेस फॉर्म लक्षात ठेवा. त्यानंतर बघा वन वर्ड सबस्टिट्यूट तुम्हाला शोधायचा आहे. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस म्हणजे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय होते ते तुम्हाला ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय होते, माणसांचा अभ्यास करणारे शास्त्र, मानवशास्त्र म्हणू शकतो आपण याला. त्यानंतर दुसरं बघितलं फिजिओलॉजी, तर फिजिओलॉजी म्हणजे काय होते मित्रांनो, शरीर क्रियाशास्त्र म्हणू शकतो आपण याला, शरीराच्या कार्याचा अभ्यास करणारे शास्त्र. त्यानंतर पॅथॉलॉजी म्हणजे काय होते, आजारांचा अभ्यास करणारे शास्त्र. ओके, आजारांचा अभ्यास. ओके, त्यानंतर फिलॉलॉजी आहे. या ठिकाणी फिलॉलॉजी म्हणजे काय होते मित्रांनो, भाषाशास्त्र होते, एक म्हणजे विविध भाषांचा अभ्यास करणारे शास्त्र होते. ओके, भाषाशास्त्र. फिलॉलॉजी म्हणजे काय होते, भाषाशास्त्र.
भाषाशास्त्र. तर या ठिकाणी स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस म्हणजे विविध लँग्वेजेसचा, विविध भाषांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय होते? फिलोलॉजी होतं, भाषाशास्त्र होतं. ओके, चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा पुन्हा स्पेलिंग एरर आली आहे. या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन्स तर या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंटची स्पेलिंग बरोबर आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेसची स्पेलिंग पण बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं बिझनेस, या ठिकाणी बघा मित्रांनो डबल एस लागलेला आहे. या ठिकाणी डबल एस नको होतं, सिंगल एस पाहिजे. कशी बिझनेसची स्पेलिंग होईल मित्रांनो? BUSINE बिझनेस. ओके, त्यामुळे या ठिकाणी चौथ्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे. तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा इडियम या ठिकाणी आलेली आहे आणि इडियमची मिनिंग 4 ऑप्शनपैकी तुम्हाला शोधायची आहे. वन्स बिटन ट्वाईस शाय. ओव्हरऑल याची मिनिंग जर काढायची झाली तर कसं होईल? कुत्रा लक्षात घ्या मित्रांनो. जर कुत्रा आपल्याला एकदा चावला तर ट्वाईस म्हणजे दुसऱ्यांदा आपण त्या कुत्र्यापासून दूर राहतो. तर ही इडियम आहे मित्रांनो. इडियम जनरली आपल्याला स्वतःला ठेवून त्या ठिकाणी विचार करायचा असतं, मिनिंग काढायचं असतं. म्हणजेच काय होईल की वन्स बिटन म्हणजेच एकदा जर वाईट अनुभव आला तर आपण दुसऱ्यांदा काय होतो मित्रांनो? सावध होतो. ओके, तर हीच मिनिंग तुम्हाला 4 ऑप्शनपैकी शोधायची आहे. तर बघा या ठिकाणी टू कीप समथिंग प्रिशियस सेफली म्हणजे मौल्यवान गोष्टी सेफ ठेवणे असं होईल का? असं होणार नाही. त्यानंतर समवन हू अफ्रेड ऑफ टेकिंग चॅलेंजेस म्हणजे आव्हानापासून भिणारा म्हणू शकतो आपण. हा होईल का? या ठिकाणी हा पण होणार नाही. त्यानंतर समवन हू डझंट लर्न फ्रॉम हिज प्रिव्हियस एक्सपिरियन्स म्हणजे आधीच्या अनुभवातून न शिकणारा होईल का? हा पण होणार नाही. तर काय होईल? ॲन अनप्लीजंट एक्सपिरियन्स होईल. इंड्युसेस कॉशन म्हणजेच काय होईल? वाईट अनुभवातून सावध होणारा. ओके, या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, वन्स बिटन ट्वाईस शाय म्हणजे काय होईल? सावध होणारा. कुठून सावध होणारा? वाईट अनुभवातून. ओके, त्यामुळे पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. म्हणजेच जवळपास सिनोनिम समानार्थी शब्द शोधायचा आहे. नेगेटचा. नेगेट म्हणजे काय होते मित्रांनो? नाकारणे होते. ओके, नाकारणे किंवा रद्द करणे. रद्द करणे. तर बघा ॲडमिट म्हणजे काय होते? मान्य करणे होते. मान्य करणे. त्यानंतर ॲक्नॉलेज म्हणजे काय होईल? ओळखणे होईल. ओळख होईल. ओके, ओळख. त्यानंतर कन्फर्म म्हणजे काय होईल? निश्चित करणे होईल. त्यानंतर रिजेक्ट म्हणजे काय होते? नाकारणे होते. ओके, त्यामुळे या ठिकाणी चौथं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला हे सेंटेन्स 5 सेंटेन्स आहेत. या 5 सेंटेन्सना एका लॉजिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. ओके, तर सर्वप्रथम आपण लिंकिंग वर्ड शोधत असतो. या ठिकाणी काय दिसतं? दॅट दिसतं, अँड दिसतं, व्हाईल दिसतं. ओके, 3 लिंकिंग वर्ड दिसत आहेत. तर दॅटने सेंटेन्स सुरू होईल का मित्रांनो? नाही होणार. त्यानंतर अँडने पण सुरू होत नाही मित्रांनो. त्यानंतर व्हाईलने सेंटेन्स सुरू होऊ शकतो मित्रांनो. तर बघा सेंटेन्सची मिनिंग काढून बघू आपण. व्हाईल ट्रेडिशनल लँग्वेजेस हॅव देअर. या ठिकाणी इनकम्प्लीट आहे मित्रांनो हा सेंटेन्स. तर कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय लावावं लागेल? या ठिकाणी 4 ऑप्शन बघावं लागेल. ओके, तर व्हाईल ट्रेडिशनल लँग्वेज हॅव देअर. दॅट येईल का मित्रांनो? दॅट नाही येईल. हॅव देअर नंतर आपल्याला काय पाहिजे? नाऊन पाहिजे. हॅव देअर लिमिटेशन्स या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यामुळे हा सेंटेन्स आपण घेऊ शकतो. व्हाईल ट्रेडिशनल लँग्वेजेस हॅव देअर लिमिटेशन इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज. ओव्हरऑल मिनिंग काय निघेल? व्हाईल म्हणजे जरी ट्रेडिशनल लँग्वेजेस म्हणजे पारंपरिक भाषांना काय असेल? लिमिटेशन्स असतील. कशासाठी? की ज्या कल्पना असतात कॉम्प्लेक्स, ह्या कॉम्प्लेक्स कल्पना कम्युनिकेट करण्यासाठी म्हणजेच आपण याला म्हणू शकतो किंवा त्या कल्पना मांडण्यासाठी जरी मर्यादा येत असतील. ओके, कुणाला? ट्रेडिशनल लँग्वेज म्हणजे पारंपरिक भाषांना. ओके, पारंपरिक भाषांना काय येत असेल? लिमिटेशन येत असतील. कशासाठी? कम्युनिकेट करण्यासाठी. ज्या कॉम्प्लेक्स आयडियाज असतात, गुंतागुंतीच्या गोष्टी असतात, त्या कम्युनिकेट करण्यासाठी काय येत असतील? अडचणी येत असतील, लिमिटेशन येत असतील. त्यानंतर बघा त्यानंतर या ठिकाणी कॉमा आलेला आहे मित्रांनो आणि कॉमा नंतर दॅट किंवा अँड येत नसतं. ओके, कॉमा नंतर मित्रांनो दॅट किंवा अँड येत नसतं. तर काय येईल? त्यानंतर तुमचा बीवाला सेंटेन्स येईल. काय येईल? बघा मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड म्हणजेच जे प्रतीके असतात, गणितीय प्रतीके, हे काय केले गेले आहे? हे म्हणजे जगभर स्वीकारले असं या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, बघा या ठिकाणी कॉमा आलेला आहे. कॉमा नंतर तुम्ही दॅट घेऊ शकत नाही आणि अँड पण घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण बी घेतलं. ओके, आधी काय घेतलं मित्रांनो? आधी ई घेतलं.
त्यानंतर सी घेतलं लिमिटेशन्स. ओके, त्यानंतर आपण काय घेतो, बी घेतो. ओके, बी घेतो कारण दॅट आणि अँड आपण कॉमा नंतर घेत नाही. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, जर 3 गोष्टी जर असतील तर पहिली गोष्ट कॉमाने आपण जोडू. ओके, कॉमाने जोडल्यानंतर जे शेवटची गोष्ट असते ते पुन्हा कॉमाने जोडत नाही तर त्याला काय लावतो आपण, अँड लावत असतो. ओके, अँड. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी लिहित असतो. बरोबर, अँडच्या नंतर पहिली गोष्ट कॉमाने दर्शवतो. ओके, 3 गोष्टी असतील, तिन्ही गोष्टी आपल्याला जर सांगायच्या असतील तर पहिली गोष्ट नंतर एक कॉमा येईल, त्यानंतर दुसरी गोष्टीनंतर पुन्हा कॉमा येणार नाही मित्रांनो, कारण तिसरी गोष्ट शेवटची गोष्ट असल्यामुळे आपण अँडने हे जोडू. तर या ठिकाणी डी हा जो सेंटेन्स असेल मित्रांनो, हा डी हा सेंटेन्स बी नंतर येईल. ओके, अँड कॅन कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे, हा काय येईल मित्रांनो, डी या ठिकाणी येईल. आणि शेवटी काय येईल मित्रांनो, दॅटवाला येईल, म्हणजे पहिला येईल. ओके, दॅट नो अदर लँग्वेजेस आर पॉसिबली कुड, म्हणजेच ओव्हरऑल काय होईल, आणि कॅन कम्प्रेस इन्फॉर्मेशन म्हणजे जे माहिती आहे ते संकुचित करू शकतात, जे दॅट नो अदर लँग्वेजेस कॅन पॉसिबली कुड, म्हणजे अदर लँग्वेज जे करू शकणार नाही अशा या ट्रेडिशनल लँग्वेजेस असतात. ओके, या ठिकाणी महत्त्वाचा आहे मित्रांनो हा कॉमा. ओके, कॉमा महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी कॉमा जर आला तर दुसऱ्या सेंटेन्स म्हणजे 3 गोष्टी जर असतील मित्रांनो तर शेवटच्या गोष्टीच्या अगोदर आपण अँड जोडत असतो. ओके, आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी लिहित असतो. त्यामुळे तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा शेवटचं वन वर्ड सबस्टिट्यूटचा क्वेश्चन आलेला आहे. अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर्स, ही लव्स मॅनकाइंड, म्हणजे तो मानव जातीवर काय करतो, प्रेम करतो, सहानुभूती त्याला वाटत असते मानव जातीबद्दल. तर मानवाबद्दल त्याला सहानुभूती वाटते, तर याला वन वर्ड सबस्टिट्यूट कोणता शोधायचा आहे मित्रांनो. बघा, ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय होईल मित्रांनो, हा डोळ्याचा म्हणजे आपण याला नेत्र तपासणीसुद्धा म्हणू शकतो, म्हणजे डोळे तपासणारा. सिस्मोलॉजिस्ट म्हणजेच भूकंप शास्त्रज्ञ म्हणू शकतो. ओके, भूकंपशास्त्रज्ञ. त्यानंतर अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणजे याला आपण म्हणू मानवशास्त्रज्ञ. ओके, मानवशास्त्रज्ञ. त्यानंतर या ठिकाणी फिलंथ्रॉपिस्ट आहे मित्रांनो. फिलंथ्रॉपिस्ट म्हणजे काय होतं, मानव जातीवर प्रेम करणारा म्हणू शकतो याला. त्यामुळे पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट पण करा. धन्यवाद.